जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडणीने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। एकनाथजी शिंदे साहेबांचा एकनाथ साहेब शिक्षक सेनेचा, एकनाथ साहेब शिक्षक सेनेचा। एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश छूटे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रीकांत जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दाजी ना घ्या, इकडे शेट्टी सर इकडे कोण टाकत आहे नाही खायला करा की खाऊन टाका काय होतं गोड आहे का एकनाथ शिंदे साहेब स्वाभिमानी शिक्षक सेनेचा एकनाथजी शिंदे साहेबांचा, मंगेशजी चुके साहेबांचा। ओके। राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या सर्वांचं टप्पावाढ दिल्याबद्दल मी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब, त्याचबरोबर आमचे युवकांचे आशास्थान संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब व भावी शिक्षक आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय मंगेशजी चोटे साहेब, या सर्वांचं या टप्पा अनुदानामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि तमाम 65,000 शिक्षकांच्या वतीनं मी महायुती सरकारचं व त्यातील सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी आम्हाला या अनुदान टप्पावाढ अनुदानामध्ये सर्वांनी मदत केली, सर्व संघटनेचे पदाधिकारी, या सर्वांचं मी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आज एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खाऊ वाटप करून लाडू एकमेकाला करून आज आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। त्याबद्दल मी पुनश्च एकदा मी महायुती सरकारचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ओके। महाराष्ट्रातील 65,000 शिक्षकांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आजच्या निर्णयामुळे एक चांगल्या पद्धतीचा आनंद मिळाला असून ज्यांनी अनेक वर्ष उपाशी राहून काम केलं त्यांना न्याय द्यायचं काम आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी खरी सुरुवात केलेली आहे आणि अनुदान द्यायचं पहिलं धाडस शिंदे साहेबांनी या ठिकाणी GR काढून केलेलं आहे। म्हणून मी शिंदे साहेब, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आमचे सर्वांचे लाडके व भावी होणारे आमदार माननीय मंगेशजी चिवटे साहेब यांनी त्या सगळ्या शिक्षकांच्यासाठी या ठिकाणी अहोरात्र झटून मीटिंग लावून सगळ्याला तिथं किती तीव्रता आहे ही या ठिकाणी दाखवून दिली आणि मग या ठिकाणी GR द्यायचं आणि घोषणा व्हायचं काम झालेलं आहे। तर चिवटे साहेबाला या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी आमदार करून आपला हक्काचा माणूस आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिक्षकांचा म्हणजे साथ देणारा असा आमच्या चिवटे साहेबांना आपण या ठिकाणी सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे। जे काम करल तोच आपला माणूस, अशा पद्धतीनं आपण या पुढच्या काळामध्ये वागलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे। आमच्या सोलापूरच्या कार्यालयामध्ये
आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अडसूळ सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करतोय आणि सत्तेतली संघटना असताना देखील वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरतोय, हे महत्वाचं या ठिकाणी आहे. आणि या पुढच्या काळामध्ये राहिलेल्या सगळ्या गोष्टीवर न्याय या ठिकाणी देण्यासाठी किंवा चिवटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या अडसूळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम करून शिक्षकाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी माझे 2 शब्द